अशी अवस्था आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीची, जिथं 90% पेक्षा जास्त मूव्हीज 1 करोड कमाई देखील करू शकत नाहीत बॉक्स ऑफिसवर. त्यामध्ये काही चांगल्या मूव्हीज देखील असतात ज्या चांगल्या असून देखील 1 करोड इतकी कमाई करू शकत नाहीत. तर अशा अवस्था असताना देऊळ बंद 2 हा चित्रपट इतकी कमाई करणार कसा ठरला, जाणून घेऊया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. पहिलं कारण म्हणजे देऊळ बंद 2 या माग देऊळ बंद या चित्रपटाची ब्रँड व्हॅल्यू आहे. देऊळ बंद हा चित्रपट 11 वर्षापूर्वी आलेला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि तेव्हा देखील त्या चित्रपटानं चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेलं, म्हणजे लोकांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला आवडलेला. परंतु याच ऑडियन्सने देऊळ बंद 2 हिट केला का, तर तसं नाही. जेव्हा देऊळ बंद हा चित्रपट थिएटर मधून निघून गेला, तेव्हा गेले 11 वर्ष तो चित्रपट टीव्हीवर चालू होता. आणि टीव्हीवर खऱ्या अर्थाने या चित्रपटाने त्याचा कोर ऑडियन्स शोधला. ते कसं, जाणून घ्या. जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर आला ना, तेव्हा टीव्ही पाहणारा एक ऑडियन्स आहे महाराष्ट्रामध्ये, जे टीव्हीवर मालिका पाहतात अशी लोक, जी देवाची वगैरे मालिका ज्या टीव्हीवर असतात त्या पाहतात. यामध्ये 40, 45, 50 या वयोगटाच्या वरची लोक आहेत. आणि त्यामध्ये मॅक्झिमम होत्या महिला. अशा प्रकारचा कंटेंट कंझ्युम करणाऱ्या ऑडियन्स पर्यंत जेव्हा देऊळ बंद चित्रपट पोहोचला, तेव्हा तो ऑडियन्स या चित्रपटाचा कोर ऑडियन्स बनला. त्यामुळं जेव्हा देऊळ बंद 2 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला, तो हा जो कोर ऑडियन्स होता ना, तो थिएटरमध्ये ओढला गेला. आणि तो ऑडियन्स 40 पेक्षा जास्त आहे, विशेषतः त्यामध्ये महिला आहेत. त्यामुळं तो फॅमिली ऑडियन्स बनला. आणि महिला जर चित्रपट पाहायला आली तर ती एकटी येत नाही, त्याच्यासोबत तिचा नवरा येतो, मुलं येतात, अगदी नातवंड सुद्धा येतात. आणि त्यामुळं एका तिकिटाच्या ऐवजी 2, 3, 4 तिकीट खपली गेली. तिसरं कारण म्हणजे हा चित्रपट तुम्हाला फक्त एक सिनेमा म्हणून एंटरटेन करत नाही. या चित्रपटामध्ये तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्र दाखवलाय, शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवलेत, त्याचबरोबर एक डिवोशनल इमोशन आहे, स्वामींबद्दलच्या श्रद्धेबद्दल हा चित्रपट बोलतो. त्यामुळे हा चित्रपट फक्त एक एंटरटेनमेंट न राहता वेगवेगळ्या इमोशनला, विशेषतः स्वामी, भक्ती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, या सगळ्या इमोशनल गोष्टींना टच करतो. आणि हीच गोष्ट या चित्रपटाच्या ऑडियन्सला हवी होती. प्रवीण तरडे यांना माहित होतं की त्यांना एक मास्टरपीस सिनेमा नाही बनवायचा, त्यांना असा सिनेमा बनवायचा आहे आणि अशा पद्धतीनं बनवायचा आहे जो देऊळ बंद या सिनेमाच्या कोर ऑडियन्सला पाहायला आवडेल, पाहताना समजेल, त्यांना त्या चित्रपटामध्ये ते इमोशन्स पाहायला भेटतील जे त्यांना हवे आहेत. प्रवीण तरडे यांनी ते ओळखलं आणि तेच बरोबर डिलिव्हर केलं. चौथं कारण आहे रिलीज डेट. 21 मे 2026 गुरुवारी हा चित्रपट रिलीज झाला. आणि लक्षात घ्या, राजा शिवाजी हा चित्रपट आला तेव्हा खूप त्याचे हाईप होते आणि खूप साऱ्या लोकांनी चित्रपट पाहिला. सुरुवातीचे कलेक्शन खूप होते, परंतु 21 तारखेपर्यंत येईपर्यंत जराशी राजा शिवाजी या चित्रपटाची क्रेज कमी झाली होती. त्याचबरोबर दुसरा कोणताही हिंदी, मराठी आणि साऊथ लँग्वेज वरचा मोठा सिनेमा 21 मे ला रिलीज नव्हता. 21 मे ते 5 जून पर्यंत हा मोकळा पिरियड होता आणि त्याचा फायदा मिळाला देऊळ बंद 2 या सिनेमाला. पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ. होय, जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा चित्रपटाचा जो कोर ऑडियन्स मी तुम्हाला सांगितला, तो कोर ऑडियन्स 100% थिएटरमध्ये गेलाच पहिल्या 1-2 दिवसामध्ये. आणि तो कोर ऑडियन्स ऑब्व्हियसली स्वामी समर्थांचा भक्त होता, त्यांना स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा होती. त्या सर्व भक्तांनी चित्रपटाचं मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि एक पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ पसरत गेला. अगदी सोशल मीडियावर रील वगैरे व्हायरल व्हायला लागले आणि चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचला, लोक थिएटरमध्ये यायला लागले. आणि त्याचा रिझल्ट म्हणून जर तुम्ही चित्रपटाचं कलेक्शन पाहिलं, पहिल्या दिवशी 1175 शो मध्ये 2,45,00,000 इतकी कमाई झाली. दुसऱ्या दिवशी शो वाढले, म्हणजे 1236 शो मध्ये 2,55,00,000 इतकी कमाई झाली. तिसऱ्या दिवशी आणखी शो वाढले, 1,515 शो झाले, 4,85,00,000 इतकी कमाई झाली. चौथ्या दिवशी आणखीन शो वाढले, 1,750 शो, 5,90,00,000 इतकी कमाई. पाचव्या दिवशी 1,803 शो, 3,40,00,000 इतकी कमाई. सहाव्या दिवशी 1,863 शो, 3,35,00,000 इतकी कमाई. या 5 कारणांव्यतिरिक्त इतरही काही कारण असतील ती कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही डिस्कस करू शकता. त्याचबरोबर चित्रपट आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट सेक्शन मध्ये लिहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर बोलण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.